बेबी सॉरी सॉरी, मला यायला उशीर झाला, सॉरी. मी आले पटकन फ्रेश होऊन आले. कुठे गेली होतीस? साईडवर गेली होतीस? हो, मी साईटवर गेले होते अविनाश सोबत. काय ना, त्याचं काम दाखवायला हवं ना त्याला, काय काम करायचंय ते. आणि मी त्याच्यासोबत असेल तर काही चूक पण होणार नाही त्याच्याकडून, म्हणून गेले होते मी. त्यासाठी माणसं आहेत आपल्याकडे, सुपरवायझर म्हणतात त्यांना. हो मला माहितीये बेबी, पण काय आहे, तू आल्या आल्याची चौकशी का करायला लागलायस माझी? एकतर मी किती दमून आले, त्यात मला भूक लागली आणि आज मी खूप खाणार आहे. भूक लागलीये, दिवसभर काही खाल्लं नाही, कामात होती, सुपरवायझिंगचं काम. मला कळतंय तू माझ्यावर चिडलायस, पण आता मी तुला जे सांगणार आहे ना ते ऐकल्यावर तू खूप खुश होणार आहेस. काही नको सांगू. ऐक तर बेबी, ऐक ना. उद्या मी उपवास करणार आहे. कशाला? अरे वटपौर्णिमा आहे उद्या. वटपौर्णिमा? अरे बापरे, हा शब्द मी तुझ्या तोंडून कधीच ऐकला नाही. खरं सांगू का, हे किटी पार्टी करणारे तुम्ही लोक आहात ना, त्यांचं नवीन फॅड आहे, बाकी काही नाही. बेबी अरे काय बोलतोय, फॅड नाहीये तसं, खरंच काही नाहीये. मग कसं आहे? कसं आहे ना बेबी, तुझ्यासोबत लाईफचा प्रत्येक क्षण मला स्पेशल वाटायला लागलाय. मला माझंच कळायला लागलंय की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय लाईफ इमॅजिनच करू शकत नाही. बेबी जन्मोजन्मी मला तूच नवरा म्हणून हवायस. आर यू सिरियस? तू हे सगळं खरं बोलतेस? वाव, की कुठे वाचून आलीस? तू अशीच मस्करी करतो सर बेबी. ठीक आहे, उद्या उपवास करून वटपौर्णिमेची पूजा करेन ना मी, तेव्हा तुला कळेल. खरंच जाशील? हो खरंच माझ्यासाठी उपवास करशील? हो 7 जन्म मीच तुला नवरा म्हणून हवाय. येस बेबी. आय एम लकीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. वा वा. येस यू आर बेबी. किती बावळट असतात ना पुरुष, एका सेकंदात मूर्ख बनवता येते यांना. आता याला काय माहित, उद्या मी पूजा करणार आहे पण. अरे हे काय आवरलं तुमचं? मग काय? सॉरी देते. सॉरी, हे घ्या तुमचा रुमाल, तुमचं घड्याळ आणि तुमचं वॉलेट. मी काम करतो, हे सगळं घेतो आणि जातो ऑफिसला. हा नाही शर्ट. एक्झॅक्टली, शर्ट दे ना आधी. अरे हो जरा. काय चाललंय अगं, तिकडे शर्ट सगळं, तू इकडे काय करतेयस? मला जरा हे काय? बघा ना. शर्ट. अरे वा, आवडला? हो, छान आहे. पण का म्हणजे आज वटपौर्णिमा आहे, मी साडी नेसून छान नटून थटून तयार होणार. मग माझा नवरा नको का स्मार्ट दिसायला, म्हणून घेतला. कुठून घेतला माहितीये का? तुम्ही नेहमी जिथून घेता ना शर्ट, तुमच्या आवडीचं दुकान, तिथून. हा, ते अमेय स्टोर. हा चांगलंय. मी आज माझी पण मीटिंग आहे. अरे मग चांगलंच आहे ना, मग हाच घाला शर्ट. नाही, म्हणूनच हा नको घालायला. का हाच? मला काय वाटतं माहिती का, काय आहे, त्या जेकेचं ऑफिस खूप भारी आहे. तिथे येणारे लोक असे लॅविश कपडे घालतात. आपले कपडे साधेत लगेच कळेल. आम्ही स्टोअर्स तसं. मी काय म्हणतो, शनायानी जे आणून दिलेत कपडे ते कुठे आहेत? ठेवलेत ना, ते दे ना कपडे, बघू ना जरा. मी घेऊ का आता? मग दे. असं का वागतेस ग तू मध्येच? घ्या ना. मग अचानक हे तोंड कशाला पाडतेस? नाही घ्या. क्वालिटीच कळते ना. हा कसा माहिती का, लॅविश आणि रिच दिसणार.